काय आता मी आता याच्यावर खरं बोलायला झालं तर फार वाईट बोलू शकतो, पण माझ्या मनाला ते पटत नाही. हे सगळे कोणीही व्यक्ती असो, यावर सगळी शंका कुशंका घेण्याचा जो धंदा काही लोकांनी लावलेला आहे. सगळेच पक्षाचे लोक इतकं वाईट काही मागच्या कालावधीमध्ये चाललंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचं कार्यपद्धती कशी असावी, त्या पक्षाचे नेते सोडून बाकी सगळे लोक त्यांना शिकवायला लागलेत, की हे काय चाललंय, अध्यक्ष कोण झाला पाहिजे, काय काय संबंध आहे बाकीच्या लोकांचा, आणि काय अधिकार आहे बाकीच्या लोकांना त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोलायचा. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवलंय, ते ठरवू शकतात, त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी ते आमदारांचा अधिकार आहे. पक्षाचे आमदार बोलत नाहीत, पक्षाचे नेते बोलत नाहीत, इतर सगळ्या पक्षाचे नेते ठरवतात की त्या पक्षाचं काय झालं पाहिजे. ही किती हास्यास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये चालली आहे. आणि जो काही हा वाद आहे त्या विमान अपघाताचा, तो विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची चौकशी समोर येणारच आहे. अपघाताची चौकशी तर होणारच आहे. ब्लॅक बॉक्स ऑलरेडी सापडलेला आहे, ते ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह होऊन त्याचा रिपोर्ट येणारच आहे. यामध्ये आता या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे लूज स्टेटमेंट देतात. मला तर खरं बरं का, हेच मी लोकांना सांगत असतो की योग्य लोक योग्य पदावर तर पाठवत चला बाबा. तुम्ही असे लोकप्रतिनिधी जर पाठवले तर तुम्हाला काय अपेक्षित असं उत्तर मिळणार. कोणी म्हणणार बॉम्ब लावणारे, कोणी म्हणणार टायर गळून पडलंय, कोणी म्हणते काय झालंय. काय हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत. एक व्यक्ती गेलाय, त्या बाबतीत संवेदनशीलता ठेवून बरं, जे व्यक्ती गेले त्यांना 2 मुलं आहेत, त्यांना बायको आहे, परिवाराचे सदस्य आहे. परिवाराचा मुलं आरोप करत नाही काय अपघात झालाय, त्याच्या मिसेस ज्या उपमुख्य आहेत त्या म्हणत नाही काय घात झाला, आणि बाकीच्या लोकांनाच फार काळजी लागली. म्हणजे चाललं काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं. मी परत एकदा मीडियाच्या वतीने आवाहन करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्याचा आहे. त्या निर्णयावर त्यांनी कसा घ्यावा हे इतर कोणी पक्षांनी बोलू नये, कोणी पक्षांनी बोलू नये, पहिला मुद्दा. आणि जर अजितदादांवर घात झाला असेल तर त्यावर स्पष्टीकरण आणि बोलणं किंवा त्याची चौकशीची मागणी करायचा पहिला अधिकार परिवारवाल्यांचा आहे. मुलाला नाही वाटत का आपल्या वडिलांचा घात झाला असेल तर चौकशी व्हावी, एखाद्या बायकोला वाटत नसेल की त्याच्या नवऱ्याचा घात झाला त्याची चौकशी व्हावी. परिवार बाजूला ठेवून हे बाकीचेच लोक पेटून उठलेत. मला कळत नाही काय चाललंय.